बंधारे आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी संतप्त आदिवासी समाजाचे निवेदन, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। नवापूर तालुक्यातील बंधारे येथील आदिवासी विकास विभागाअंतर्गत चालणाऱ्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता 3रीत शिकणाऱ्या मयत विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याचा मृतदेह शाळेच्या परिसरातील सेप्टिक टँकमध्ये आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेबाबत संतप्त आदिवासी समाज तसेच बिरसा ग्रुपतर्फे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की मयत विद्यार्थी ब्रायन राहुल गावित हा दिनांक 3 एप्रिल 2026 पासून बेपत्ता होता। मात्र तो बेपत्ता असतानाही शाळा प्रशासनाने कोणतीही तातडीची कारवाई केली नाही। पालकांना वेळेत माहिती देण्यात आली नाही, तसेच पोलिसांत तक्रार दाखल करण्यातही विलंब झाला। यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। यापूर्वीही आश्रमशाळांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या असून संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य ती कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रकरणात सखोल चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत। संबंधित व्यवस्थापक, अधीक्षक व इतर जबाबदार कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा। प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून निष्पक्ष तपास करावा। मयत विद्यार्थी ब्रायन राहुल गावित याच्या कुटुंबास किमान 25 लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी द्यावी। जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची सुरक्षा तपासणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात। ही घटना केवळ अपघात नसून शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। योग्य वेळी कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही आदिवासी समाज तसेच बिरसा ग्रुपने दिला आहे। दरम्यान या निवेदनावर नगरसेवक मनोहर गावित, कोलदा सरपंच तेजस वसावे, प्रकाश गावित, ईश्वर गावित, संदीप गावित, निलेश गावित, संदीप मावची, येसुफ गावित, महेंद्र गावित, दर्शन गावित, कल्पेश गावित, मनोहर गावित, दानियल गावित, बुलची गावित, अविनाश गावित, नवनीत मावची, प्रवीण गावित यांच्यासह अनेक ग्रामस्थ व समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। यावेळी नवापूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव उपस्थित होते। प्रशासनाने या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी व मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। बंधारे आश्रमशाळा ही नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणारी आश्रमशाळा आहे। ही पहिली नाही तर दुसरी नाही तर ही आता 3री घटना झालेली आहे। तर शासनाने आजपर्यंत याच्यावर काय कारवाई केली आणि आता जो प्रकार झाला याच्यावर काय कारवाई करणार, त्याच्यावर शासनाने लक्ष द्यावे। तसेच एक धनराट आश्रमशाळा पण आहे। इकडं सुद्धा काही वर्षापूर्वी एका पोराला कुत्र्याने चावून मारून टाकलं होतं, त्याच्यावर सुद्धा अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही। म्हणून शासनाने प्रत्येक शाळेत CCTV कॅमेरे बसवावे। तसंच जे जेवणाचे यांचं नियोजन आहे, वरून जेवण येतं नंदुरबारहून, ते प्रत्येक शाळेत फिरतं। ते जेवण कसं आहे कसं नाही ते पोरं खातसुद्धा नाही। नेमकं ते आम्ही आश्रमशाळेमध्ये जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा उकिडासारखा एक पहाड तयार केलेला आहे, पोरांनी थोडंसं खाऊन फेकून देतात। तर ते जेवणाकडे पण शासनाने लक्ष। आदिवासी विभाग संचालित शासकीय आश्रमशाळा बंधारे येथे 4/4/2026 जो प्रकार घडला, या विषयांवर आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। आमच्या प्रमुख मागण्या शासनाकडे अशा आहेत की सदर प्रकरणी शाळेचे व्यवस्थापक संदीप दौलत शेंगदाणे व संबंधित सर्व कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व या प्रकरणी न्यायालयीन ज्युडिशियल चौकशी व्हावी व जे ब्रायन राहुल गावित आहे, जो सोनकडका येथे राहणारा निवासी आहे, त्यांना शासनाकडून 25 लाखाची मदत व्हावी ही आमची सर्व आदिवासी समाजातर्फे शासनाला व तहसीलदार साहेबांना आणि मुख्य अधिकारी साहेबांना आणि प्रकल्प अधिकारी साहेबांना आमच्याकडून ही मागणी आहे।